जालन्यातून एक मोठी आणि दुर्दैवी अशी माहिती हाती येत आहे। जालन्यामधून एक दुर्दैवी अशी घटना घडली आहे। जालना शहरामध्ये विद्युत खांबेला दुचाकी धडकल्याने एका पोलिसाचा मृत्यू झालाय। जालना शहरात रस्त्यात मध्यभागी असलेल्या विद्युत खांबेने एका पोलिसाचा बळी घेतला आहे। या विद्युत खांबेला दुचाकी धडकल्याने जिल्हा कारागृहातील एक पोलीस ठार झाल्याची घटना घडली आहे। जितेंद्र बोडके असे मयत पोलिसाचे नाव आहे। जालना शहरातील सिमेंट रस्ते बनवताना रस्त्यात असलेले विजेचे खांब जालनाकरांसाठी मृत्यूचे सापळे ठरत चालले असल्याचं दिसून येत असून या विद्युत खांबाला दुचाकी धडकल्याने एका तरुण पोलीस हवालदाराचा नाहक बळी गेलाय। जालना येथील इंदेवाडी परिसरातील मध्यवर्ती कारागृहात कार्यरत असलेले पोलीस हवालदार जितेंद्र बोडके हे काल 23 ऑगस्ट रोजी रात्री आपल्या दुचाकीवरून ड्युटीवर जात असताना आंबड रोडवरील विवेकानंद विद्यालयाजवळ रस्त्यात असलेल्या विद्युत खांबेला बोडके यांची दुचाकी धडकली। यामध्ये बोडके हे गंभीर जखमी झालेत। त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालय जालना आणि नंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते, परंतु दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच बोडके यांचा मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली। पोलीस हवालदार जितेंद्र बोडके यांच्या अपघाती निधनामुळे पोलीस विभागासह जालन्यामध्ये हळहळ व्यक्त होताना दिसते।